स्त्री म्हणजे ही साक्षात नारायणी दुर्गा याचं प्रतिरूप होय. या नारीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. अशीच एक दुर्गा म्हणजे नलिनी मधुकर कड या होय. नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्या नलिनी कड या धर्मपत्नी रॉयल रायडर्स ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर आबा पाटील यांच्या संकल्पनेतून नलिनी कड यांनी श्री क्षेत्र नाशिक ते प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या 1465 किलोमीटरचा प्रवास सायकलिंग करत अवघ्या 12 दिवसात पूर्ण करून प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन पुन्हा सायकल प्रवास करत नाशिक येथे परतल्या. कल्याणी संस्थेकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्या सपत्नी यांचे कल्याणी संस्थेकडून सत्कार आणि सन्मान करण्यात आला. नलिनी कड यांच्या या कार्याची दखल घेत कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नलिनी मधुकर कड यांचा गुरुवार 2 जानेवारी 2025 रोजी सन्मान करण्यात आला. नलिनी कड यांचं कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक, उपाध्यक्ष हर्षदा उपाध्ये आणि प्रियंका समुद्र यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पहिलं तर नलिनीताई, तुला भेटून खूप आनंद झाला आहे. तू येऊन 4-5 दिवस झालेत, पण जी कामगिरी तू केली आहे, कर्मभूमी तू जन्मभूमी. आज तुझं कर्म जिकडे होतं नाशिकमध्ये आणि जन्मभूमी रामांची, तर आज सायकलवर जाणं सोपं नव्हतं. जेव्हा सकाळी सकाळी व्यायाम करायला जर कोणी सांगितलं किंवा योगा करा सांगितलं तर आपल्याला कंटाळा येतो का थंडी आहे म्हणून. आणि इतकं छान वाटतंय नलिनीताई की आज तू 15 दिवस सलग सायकल चालवली आणि तू सायकल चालवून रामांच्या जन्मभूमीला स्पर्श करून परत नाशिकला आलीस. तर हा जो प्रवास आहे हा खरं तर अंगावर क्षारे येणारा आहे. पण आज तू म्हणजे खूप हौशी पण आहे, खूप दिलदार आहे, मनाने मोकळी आहेस, सामाजिक कामं करते. पण याबरोबर हा जो तुझा एक अष्टपैलू गुण आहे सायकल चालवणे, हा प्रचंड हृदयाला स्पर्श करून गेला माझ्या. आणि मग मी ठरवलं की कल्याणी संस्थेच्या वतीने, तू तर माझी मैत्रीण आहे, साहेब प्रेरणास्थान आहे इकडचं आहे, तो भाग नाहीच आहे, पण एक मैत्रीण म्हणून नाही तर आज एक प्रेरणा तू समाजाला दाखवून दिलीस, त्यासाठी मी आली आहे. तर मला थोडंसं असं आवडेल तुझ्याशी बोलायला की तू निघाली कशी, तुला आतमध्ये काय अनुभव आले आणि काय कशी तू गेलीस सायकलवर. नमस्कार. तुम्ही माझा सत्कार करायला आल्या, मला भेटायला आल्या, मला खूप छान वाटतंय. आणि मला सायकल ज्यावेळेस आम्ही निघालो तेव्हा मला असं वाटलं नाही की मी खूप काहीतरी करतेय. पण मी जेव्हा आता 24 तारखेला मी संध्याकाळी आली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता 8 दिवस झाले कंटिन्यू मला माझ्या सगळे फ्रेंड्स भेटायला येत आहे, मित्र मैत्रिणींच्याही मैत्रिणी मला भेटायला येत आहे की आम्ही फेसबुकला बघून येतोय, मला खूप छान वाटतंय. आणि मी काय खूप काहीतरी वेगळं केलं असं मला आता म्हणजे 5-6 दिवस काही वाटलं नाही, पण आता मला 8 दिवसानंतर वाटायला लागलं की आपण काहीतरी वेगळं केलंय बा. आणि हे सगळं साहेबांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळे होतं. माझे मुलं आणि साहेब ते 15 दिवस मला त्यांनी पाठवलं घराच्या बाहेर. आणि बघा, एका स्त्रीला कोणी एवढे दिवस बाहेर पाठवत नाही, पण आमच्या साहेबांनी पाठवलं. आणि त्यांचा जो विश्वास आणि त्यांचं जे पाठिंबा आहे तो खूप म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा मला आईवडिलांनी असं कधी कुठं पाठवलेलं नाही. ट्रिपला जायचं म्हणलं तरी पाठवत नव्हते, मी घरात एकटीच आहे. आणि पण लग्न झाल्यानंतर साहेबांनी मला प्रत्येक वेळेस, माझ्या मिस्टरांनी प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला. आणि आज मी या जागेवर आहे आणि मला सगळेजण भेटायला जेव्हा येतात खूप आनंद होतो. आणि मला नाही वाटत आता मी काही केलंय, कारण मी जेव्हा सायकलिंग करत होते तेव्हा मी दमत होते. त्यावेळेस मला फार असं म्हणजे खूपच असं फार त्रास व्हायचा कधी कधी. आणि असं वाटायचं की सायकल आता घरी गेल्यावर नाही आपण चालवायची नाही, आता ठेवून देऊ बाबा, काहीतरी 1-2 महिने सायकल काढायचीच नाही. पण असं काही नाहीये. आल्यानंतर मला जेव्हा अयोध्या आली तेव्हा काहीच थकवा नव्हता, इतकं छान वाटत होतं. पूर्ण रस्त्याने सुद्धा मला काहीच त्रास झाला नाही. पण रस्त्याने सायकल चालवताना
थोडं तरी असं जाणवलं का की मी थकलीये, दमली, काहीतरी तर अनुभव असेल ना ताई? थकायची मी तसं आता 150 किलोमीटर म्हणल्यावर खूप आहे. एका दिवशी मी 150 किलोमीटर चालवले. पहिला मुक्काम आमचा धुळ्याला होता, 158 किलोमीटर होतं. पण सायकलिंग मी घरूनच असं ठरवलेलं होतं. आता सर्वांच्या बॅगा वगैरे 2 महिने आधी आम्हाला सांगितलं होतं अयोध्येला जायचं, तर सगळे बॅग वगैरे पॅकिंग करत होते. पण मला वेळच नाही भेटला. आमच्याकडे बरेच जणांचे लग्न कार्य होते, त्यामुळे मला बॅग भरायला टाइम नाही मिळाला. म्हणजे फक्त हे माझ्या मिस्टरांना आणि मला माहिती आहे. मी रात्री 10 वाजता बॅग भरली आणि रात्री 12 वाजता कॉन्स्टेबलला म्हटलं माझी एवढी बॅग घेऊन ये तिथं, सकाळी मला 5ला जायचंय. आणि बॅगमध्ये मी फक्त पटपट कपडे भरले. मला काहीच समजत नव्हतं. मी म्हटलं नाही, एक ध्येय मनात मी ठेवलं होतं की आपण अयोध्येला चाललो आहे सायकलवर, एवढ्या दिवस फॅमिली सोडून, मुलांना सोडून. माझे प्राणी आहेत, खूप लाडके प्राणी आहेत माझे, प्राण्यांना सोडून सुद्धा गेली मी. पण मी असं ठरवलं होतं की आपण एवढ्यांना सोडून चाललो, एवढ्यांचं सगळ्यांचं आपण टाइम हे करून चाललो, तर मग मी सगळी पूर्ण मी सायकलिंग करणार. आणि आमच्यासोबत गाडी होती, ट्रक होता, सायकल ठेवायला ट्रक होता, आपण बसू पण शकत होतो. म्हणजे काही लेडीज आहे, शेवटी जेंट्स आहे, काही ना काही कधीही त्रास होतो कोणालाही तर बसू शकतात. पण मी असं ठरवलं होतं की आपल्याला त्रास होणार नाही, असं पण हे करायचं नाही. सावकाश मी कासवाच्या गतीने सायकलिंग केली आणि संध्याकाळपर्यंत मी पोहोचायची. सर्वजण पुढं जायचे. पण माझी सायकल खूप महागाची आहे, त्या सायकलबद्दल पण छान एक कहाणी आहे. आणि सायकल खूप महाग, म्हणजे 3-3.5 लाख रुपयाची सायकल आहे. पण ती सायकल मी का घेतली त्याचं सुद्धा एक काही कारण आहे. माझ्या अॅनिव्हर्सरी होती आणि आम्हाला अॅनिव्हर्सरीला बाहेर जात असतो, माझे मिस्टर मी अॅनिव्हर्सरीला बाहेर फिरायला जात असतो कुठेतरी. पण दरवर्षी आम्ही जातो. साहेब मुंबईला असताना सुद्धा आम्ही बाहेर फिरायला जात होतो. आणि यावर्षी असं झालं, मी नाशिकमध्ये आहे, साहेब नाशिकमध्ये, पण आम्हाला बाहेर जायला मिळत नाही. आणि सुट्टी पण इलेक्शनमुळे सुट्टी नव्हती. तर साहेब म्हणे आता काय म्हणजे त्यांना वाटलं मी नाराज वगैरे होईल. पण आता नाराज काही नाही, पहिल्यापासून ही ड्युटी माहीत आहे. आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला इन्स्पेक्टरच नवरा पाहिजे, त्यामुळं मी काही नाराज होऊ शकत नाही. आणि मग एक दिवस असं अॅनिव्हर्सरी होती आता यावर्षी 17 जूनला. तर साहेब म्हणे आपल्याला जायचं नाही. तर म्हटलं एक काम करा ना, मला ना छान कानातले घेऊन द्या, मला कानातले साडी फार आवडतं. तर ते म्हणे ठीक आहे, कानातले घेऊन द्यायचं, ठीक आहे. आणि छान पाहिजे असतात, पण मला मोठे पाहिजे, चांगले 5 असे मोठे चांगले. तर साहेब म्हणे तू दुकानात येशील म्हणे, मला बोल मी येतो, मग घे. तर ठीक आहे. पण काय माहिती मला कानातले पण घेतले नाही मी. आणि मी सकाळपासून जी सायकलिंग केली, 117 किलोमीटर त्या दिवशी सायकलिंग केली, 17 जूनला. आणि साहेबांना फोन नाही, काय नाही. तर दिवसातून 3-4 फोन करते, जेवले का, कुठे गेले काय असं. त्या दिवशी मी त्यांना दिवसभर फोन केले नाही. मग संध्याकाळी त्यांचा फोन आला मुलांना की मम्मी कुठे आहे, दिवसभर फोन नाही, काय नाही. तर ते मुलं म्हणे पप्पा मम्मी ना घरात येते, परत जाती, सायकलिंग करते. आणि मग त्यांना कळलं की मी 117 किलोमीटर सायकलिंग केली संध्याकाळी. आणि मग ते म्हणे असं कर, आपण जेवायला जाऊ, तू बाहेर ये. तर मी म्हटलं त्याचं कौतुकाची थाप म्हणून करतच असते. पण ही तर हक्काची माझी मैत्रीण आहे. तर ताईचं काम हे वेगळं आहे. कारण स्त्री काहीही केलं तर, काहीही म्हटलं तर करू शकते, तशातलं तिचं एक काम आहे. आपण म्हणतो अनेक स्त्रिया होऊन गेल्या, तर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, अगदी आपल्या सिंधुताई सपकाळ, अनेक गोष्टींमधनं वेगवेगळ्या गोष्टी महिलांनी केल्या आणि पुढे गेल्या. तशी एक माझी ही गोड मैत्रीण नलिनीताई, हिने आता कर्मभूमी टू जन्मभूमी अयोध्येला जाऊन तिने रोज 150 किलोमीटर प्रवास केला, सायकलिंग केली तिने. आणि त्या सायकलच्या प्रवासामध्ये ती परत रिटर्न आली आणि प्रत्येकाचं स्वागत, तिला भेटायला येणाऱ्या लोकांचं ती करते आहे. अतिशय आनंद होतो आहे. हे मेडल जर तुम्ही बघितले तर ही सोपी गोष्ट नाहीच आहे. रनिंगमध्ये आणि तिने सायकलिंगमध्ये हे मिळवलेले आहेत. त्यामध्ये मग तो 21 किलोमीटर अगदी वणीचं वरती तिने प्रवास केलेला आहे. तिने म्हणजे त्याच्यामध्ये तिने रनिंगमध्ये ते मिळवलं आहे. मग तिने महाराष्ट्र दौऱ्यात अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. मग ते अंजनेरी म्हणू नका, किल्ले म्हणू नका, गड म्हणू नका, अनेक ठिकाणी तिने 100 किलोमीटर, 125 किलोमीटर, 400 किलोमीटर, 250 किलोमीटर असं सायकलिंग तिने करून आणि रनिंग तिने करून त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. तर अतिशय आनंद होतो आहे नलिनीताई.
हा जो तुझा प्रवास बघून आणि 37,000 किलोमीटरचं सुद्धा तिचं सायकलिंग आहे आणि हे खूप वागटण्याजोगं आहे. तर नाशिककरांनी एक कौतुकाची थाप सगळ्या नाशिककरांच्या वतीने मी तिला देते आणि सगळ्या नाशिककरांनी तिचं अभिनंदन केलेलं आहे. हे मी तिच्यासाठी खूप खूप देवाकडे प्रार्थना करते की ताईने महाराष्ट्र नाही तर तिने इतर राज्यात सुद्धा सायकलवर गमन करा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.